काय नाव आहे तुमचं, काय झालं इथं? मधुकर पांडुरंग गव्हाणे. हा, काय इथं पाणी आहे, सगळं लेकर बार शाळेत जाते ते येते ते जायला येत नाही, सगळं अंगावर पाणी येईल सगळं. दुकान भाड्याने ते कसे काय करायचे, कामधंदा कसे करायचे, इथं वाहनं बी लावता येत नाही, ते इथं जाता बी येत नाही. रोडचं पाणी सगळं अंगावर येते. नाली झाली, नालीत पाणी सोडलं. नालीच्या वर आहे चिखल जे आहे, नालीच्या वर आहे. आणि इकडे बघा तुम्ही, आता सध्या बघा 5-6 फूट फक्त. काय झालं? माझं नाव मामुन काझी आहे, मी इथलं खाजानगर इथं माझं घर आहे, आमची दुकान आहेत. सध्या आमचा धंदा असं झालेला आहे, पूर्ण बंद पडलेला आहे. लोकांना येता येत नाही, गाडी आतमध्ये टाकता येत नाही. तुम्ही नाली बघा, प्रशासनाने नाली बांधून गेलं इकडं. नालीच्या वर ही 1.5 फूट चिखल आहे आणि रोड खाली आहे 1.5 फूट. कसं पाणी जाईल आता बघा, 5-6 फूट फक्त रस्ता उरलेला आहे. कसं लोकांनी चालायचं, कसं यायचं जायचं. आता बघा ती बाया यायला लागले, तुम्हाला दिसतील. इकडून मोठं वाहनं चालले, त्यांचं ब्रेक लागतंय, लागत नाही. परवा एकाची मृत्यू झाली इकडं, मुस्तफा खानची. त्या एसटी वाल्यानं उडून गेले, ह्याचं जागा नव्हती म्हणून त्यांचा मृत्यू झाला बिचाराचा इकडं, वयस्कर माणसाचा. आणि त्या टमटम पासून, त्या खांब्यापासून तुम्ही पाठीमागा बघा, तिकडं कमीत कमी 500 फुटाचा एवढा रस्ता आहे. एकाला बी जाता येत नाही, दुकानाला जाता येत नाही. पाठीमागा शाळा आहे, मराठी शाळा आहे, प्रियदर्शिनी शाळा आहे. सगळे मुलं बघा आता ही बाया यायला लागली चलत इकडून. कसं जायचं ह्यांनी, कुणी उडवलं केलं, कोण आहे याचा जिम्मेदार? गाडी आणता येत नाही इकडं, रोडवर गाड्या थांबवलेल्या आहेत लोकांनी. फक्त 5-6 फूट राहिलेला आहे रस्ता, जाण्याला त्रास आहे. आम्हाला तर एवढा त्रास आहे का काय नाही. शासनाने ही चिखल सगळं उचलून न्यावं इकडून आणि इकडे मुरुम बिरुम टाकावं, ह्याच्यावर टाकू नये. म्हणजे आमचे घर ऑलरेडी बुडलेले आहेत खाली, ही काढून घेऊन जावं त्यांनी. परवा दिवशी खांदून गेले ते BSNL वाले. हो का, इकडे खड्डा तुम्हाला दाखतो, या इकडे पुढं बघा. हे सगळं ह्यांच्या दुकानासमोर आणून ठेवलंय. ही पाणी जी आहे इकडे खड्ड्यामध्ये आलं, अर्धवट खड्डा खांदलं गेलं निघून. ती माती उचलली नाही, त्याला भरलं नाही, काय नाही. ही बघा ही परिस्थिती कशी आहे, कसं यायचं आतमध्ये. इथं घर आहे, लहान मुलं आहेत, ही घरामध्ये लहान मुलं आहेत. स्कूल बसवायला रोडवर थांबवायला लागले गाडी आणि पोरांना म्हणायला लागले जावं इथून आता तुम्ही, आम्ही आतमध्ये सोडत नाही तुम्हाला. मुलं तिथून यायला लागले, 5-6 वर्षाचे बारके लहान मुलं. कसं करायचं सांगा तुम्ही? आता प्रशासनाने ह्याच्यावर लक्ष द्यावं आणि आमचं हे करून द्यावं, एवढीच आमची मागणी आहे. परंतु प्रशासन त्याला जाग येत नाही. अनेक आंदोलने केली तरी या ठिकाणी उपयोग होत नाही. हा विकास आहे यांचा. विकासासाठी अर्धा डझन नेते शहरातले गेले दुसऱ्या पक्षात, परंतु विकास काय शहराचा होत नाही. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रशासनाला एवढीच विनंती आहे की तात्काळ काळाबाजी जे ढीग आहे ते काढून हे नालीचं काम काढून टाकावेत आणि नालीचं काम हे पूर्ण करण्यात यावं आणि लोकांची रोजाने भेडसावणी थांबवण्यात यावी ही विनंती आहे.